देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी. देव अंतरात. सुधीर फडके यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सुपुत्राच्या त्यांच्या बाजूला उभं राहून बोलणं यामुळे थोडंसं दडपण येऊ शकतं आणि पनवेलकर असल्यामुळे आपण समजून घ्याल. तरीही एक नाव सुधीर फडके हे जरी आपल्या समोर आलं, अनेक गाणी, अनेक रचना, अनेक चित्रपट हे आपल्या नजरेसमोर न जातात, त्याची गाणी आपल्या कानामध्ये वाजायला लागतात म्हणा किंवा गुणगुणावं असे वाटतात आपल्याला. एक अतिशय मोठं असं व्यक्तिमत्व, त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धातलं आणि उत्तरार्धातलं हे दोन्ही आपण रिसेंटली जो पिक्चर सुनील बर्वेंच्या माध्यमातून आपल्या समोर आला, अनेक पैलू आपण त्याच्यातनं सुधीरजींच्या आयुष्यातले आपण पाहिले. गाण्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं शिकण्यासारखं कलाकारांना तर आहेच, आपल्यासारख्या नागरिकांना त्याच्यातनं मिळणारा आनंद हा वेगळा आहेच, पण त्यांच्या पूर्वार्धात, त्यांच्या आयुष्यातल्या पूर्वार्धात त्यांनी जो काही संघर्ष केला आहे, त्यांनी जो काही अनेक प्रसंगांमधनं एक वाट काढली, त्यामध्ये निश्चितपणानं आपल्या सर्वांना शिकण्यासारखं खूप त्या चित्रपटातनं आपल्या समोर आलं. आणि खरंच आभार आहे तुमचं प्रचंड असं त्या चित्रपटाच्या मागे योगदान असणारच आहे, कारण असताना तुम्ही त्याला मदत केलेली आहे आणि एक खूप चांगली अशी कलाकृती आपल्यासमोर आली. विनीतजींचा आभार मानीन. सलग 3रं वर्ष आहे माझ्या अंदाने. पहिलं 2022ला, यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात एक वेगळा आणि अतिशय देखणा असा कार्यक्रम पनवेलकरांनी अनुभवला, शिवकल्याण राजा नृत्य स्वरूपात. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझ्या कानावर आलं की असं काही होऊ शकतं का, हाही मला प्रश्न होता. पण आदरणीय माजी खासदार लामशेठ ठाकूर साहेबसुद्धा त्या कार्यक्रमाला होते. मला म्हणाले होते की मी 10 मिनटं अभिषेक येईन आणि जाईन, पण शेवटपर्यंत ते थांबून नंतर संपूर्ण संचाबरोबर त्यांनी फोटो काढून मग ते गेले. पण विनीतजींच्या आयोजनात एक वेगळेपणा असतो, एक देखणेपणा असतो आणि अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम असतो. आणि एक फार कमी लोक आहेत ज्यांच्याशी एका कार्यक्रमानंतर आम्ही असोसिएटेड राहतो, पण 3रा आहे म्हणजे नक्कीच काहीतरी क्वालिटी आहे आणि एक बॉन्ड जमलेला आहे असं मी समजू शकतो. आणि धन्यवाद पुन्हा एकदा पनवेलला संधी दिल्याबद्दल. थँक्यू. यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांचा हा स्वरोत्सव आहे. या स्वरोत्सवाच्या पूर्वार्धात मी तुम्हा सगळ्यांचं सानंद स्वागत करते. बाबूजींच्या प्रतिमेला वंदन करून आणि श्रीधर काकांचे आशीर्वाद घेऊन, तुम्हा सगळ्या मायबाप रसिकांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आणि ही सुरुवात अतिशय मंगलमय होणार आहे, कारण सुरुवात ही गुरुवंदनेने होणार आहे. सुखाच्या क्षणात व्यथांच्या घणात
उभा पाठीशी एक अदृश्य हात गुरुदया सिंधु गुरुदीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरुदया सिंधु गुरुदीन बंधु गुरुदया सिंधु गुरुदीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता घनतमात जणू दीप चेतवी घनतमात जणू दीप चेतवी घनतमात जणू दीप चेतवी चेतवी तन मनात चैतन्य जागवी तन मनात चैतन्य जागवी कण कणात जणू प्राण डोलवी कण कणात जणू प्राण डोलवी जे अरूप क्या दे रूप हो जे अरूप त्या दे रूप करी मूर्त तो अमूर्ता गुरु एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु बिन नाही थारा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु बिन नाही थारा गुरु निदान गुरु मोक्ष आसरा गुरु निदान गुरु मोक्ष आसरा देव दैव लाभे सदैव हो देव दैव लाभे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जग
दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी गुरु एक जगी गुरु एक जगी त्राता गुरु त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत केली, त्यांना मैत्रीपूर्ण सहवास दिला, त्या सगळ्यांबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केलं आहे आणि त्या प्रत्येकाला त्यांनी आपला गुरु मानला आहे आणि त्या प्रत्येकाकडून त्यांनी काय घेतलं हे अगदी विस्तृत स्वरूपात त्यांनी दिलं. आणि मला संपूर्ण खात्री आहे की आत्तासुद्धा रंगमंचावर जे सगळे कलाकार उपस्थित आहेत ते सुद्धा एकलव्याप्रमाणे बाबूजींना गुरु मानूनच या सगळ्या गाण्यांची साधना करत असणार आणि म्हणूनच ही गाणी सादर करण्याची शक्ती, ताकद, ऊर्जा या सगळ्यांमध्ये आज इथे भरभरून आपल्याला दिसून येईल. बाबूजींचं आयुष्य सोपं होतं का? निश्चितच नव्हतं. अतिशय खडतर प्रवास, चढ उतार, म्हणजे चांगलं काही मिळतंय असं वाटेपर्यंत ते हातातनं निसटून जायचं आणि पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत जाऊन पुन्हा एकदा सकारात्मकतेकडे येईपर्यंतचा प्रवास सातत्याने करत राहायचा ही अतिशय कठीण गोष्ट आहे. पण तरीसुद्धा बाबूजींनी हा ऊन पावसाचा प्रवास अविरत केला, अव्याहत केला आणि प्रयत्नपूर्वक केला, जिद्दीने केला आणि म्हणून ते अंतिमतः यशस्वी झाले आणि रसिकांचं भरभरून प्रेम त्यांना त्यांच्या गाण्यांना लाभत गेलं. या ऊन पावसाच्या खेळात त्यांनी मनातली आशा कधीही सोडली नाही. त्यांना जे नवीन नाव मिळालं त्याप्रमाणे सुधीर होऊन ते लढले आणि जी स्वरसिद्धी आणि शब्दसिद्धी गदिमांच्या रूपाने त्यांच्याबरोबर होती त्या सिद्धीच्या जोरावर ते लढले आणि हा ऊन पावसाचा खेळ कसा होता हे या सगळ्या गाण्यांमधून आपल्यासमोर आज उलगडणार आहे. ऐकूया याच चित्रपटातलं हे अवीट गोडीचं असं गाणं. अभंगतात सवेला
ही सगळी गाणी ऐकताना काय भावना आपल्या मनात येतात? अगदी सोप्या शब्दात त्या मांडण्याचा प्रयत्न केलाय. अवघे विश्वच होऊ न जावे गाणे जणू देखणे. अवघे विश्वच होऊ न जावे गाणे जणू देखणे. स्वरास्वरातून त्या गाण्याच्या जगणे बहरत जाणे. स्वरतीर्थाच्या पवित्र काठी पुष्पे स्वरसुमनांची. स्वरतीर्थाच्या पवित्र काठी पुष्पे स्वरसुमनांची. भरून घेता ओंजळीतुनी तृप्ती रसिक जनांची. तृप्ती अतृप्तीचा खेळ. कारण एक गाणं ऐकून तृप्ती होते तोपर्यंत पुन्हा एकदा अतृप्ती जागृत होते की पुढचं गाणं अजून कुठलं असणार आहे आणि ते ऐकायचं आहे. तृप्ती अतृप्तीचा खेळ ही गाण्यांची खाणं. हरेक गाणे घालत जाते आपुल्या पदरी वाण. हरेक गाणे घालत जाते आपुल्या पदरी वाण. आणि हे असं अवीट गोडीच्या गाण्यांचं वाण आज सगळ्या रसिकांच्या पदरी पडणार आहे. पण हे वाण तुमच्यापर्यंत पोहोचवताना पुन्हा एकदा त्या स्मृतीला अभिवादन करून असं म्हणावंसं वाटतं, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी, या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी. एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना. एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना. पौर्णिमा स्वरांची माझ्या पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी.
मंगेश पाडगावकर यांचे शब्द होते, यशवंत देव काकांचं संगीत आणि स्वर होता बाबूजींचा. पाडगावकर आणि बाबूजी या जोडीची 4 गाणी अत्यंत गाजली आणि ती 4ही गाणी अर्थातच आपल्याला माहिती आहेत. त्यातलं हे एक गाणं, कधी बहर कधी शिशिर हे एक गाणं, अशी पाखरे येते आणि कुठे शोधिसी रामेश्वर, ही 4ही गाणी अत्यंत गाजली. आणि आणखी 2 गाणी बाबूजींच्या स्वरात ध्वनिमुद्रित व्हावी असा सगळ्यांचाच मानस होता. परंतु बाबूजी इतर कामांमध्ये इतके व्यग्र होते की ते ध्वनिमुद्रण करणं कदाचित तेव्हा शक्य झालं नसेल. ती 2 गाणी होती, भेट तुझी माझी स्मरते आणि अखेरचे येतील. ती गाणी अर्थातच दुसऱ्या एका ताकदीच्या गायकाने गायली आणि तीही तितकीच प्रसिद्ध झाली. पण हे सगळं जेव्हा आपण बघतो ऐकतो तेव्हा आपल्याला मनोमन पटतं की प्रत्येक कामावर त्या व्यक्तीचं नाव नियतीने आधीच कोरलेलं असतं. गाणे गाणे पे लिखा है गाणे वाले का नाम हेच खरं असतं. आणि त्यामुळे त्या गाण्याला जो स्वर लाभणार असतो, त्या गाण्याच्या नशिबात जो स्वर असतो, तो स्वर त्या गाण्याला लाभत जातो. जी 4 गाणी मी सांगितली त्यातलंच आणखी एक गाणं याच त्रयीचं आता आपण ऐकणार आहोत मंदारकडून. अशी पाखरे अशी पाखरे ती, अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवली जाती. अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवली जाती. 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती. अशी पाखरे चंद्र कोवळा पहिला वहिला, चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडा मागे उभा राहिला, झाडा मागे उभा राहिला. जरा लाजुनी जाय उजळुनी, जरा लाजुनी जाय उजळुनी, काळोखाच्या राती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती. अशी पाखरे येती. फुलून येता फूल बोल, मी मरणावर हृदय तोलले. फुलून येता फूल बोल, मी मरणावर हृदय तोलले. नभते नंतर परी निरंतर, नभते नंतर परी निरंतर, गंधित झाली माती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती. अशी पाखरे येती.
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. देवघरातील समयी मधुनी, देवघरातील समयी मधुनी, अजून जळती वाती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, अशी पाखरे. वा, या स्मृतींची ना फार मोठी गंमत असते. प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती त्या व्यक्तीच्या अनेक स्मृती या त्या व्यक्तिमत्वालाच लगडलेल्या असतात. आणि जेव्हा आजूबाजूच्या व्यक्ती, नातेवाईक त्या स्मृती आपल्यासमोर उलगडून दाखवतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे कंगोरे, त्यांच्या विचारांची सघनता आपल्याला अधिक जाणवत राहते. जसं ललिताबाईंनी एक अगदी छान आठवण बाबूजींची सांगितली आहे की स्वभावाची काय गंमत होती बघा त्यांच्या. पुण्यात रमणबागेत रामनवमीला गीतरामायणाचा कार्यक्रम होता आणि अर्थातच प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी होती आणि पटांगण अगदी गच्च भरून गेलं होतं. 10 मिनटं आधी काही स्वयंसेवक बाबूजींशी बोलायला आले आणि ते सगळं बोलणं चालू असताना बाबूजींचा चेहरा अतिशय गंभीर झाला, उदास झाला, उतरला त्यांचा चेहरा. ललिताबाई विचार करत होत्या की काय झालं असेल असं, की इतकं कार्यक्रम आता सुरू होणार आहे, आनंदाचा सगळा हा गीतरामायणाचा सोहळा आहे आणि इतका गंभीर चेहरा का बरं यांनी केला आहे. तेवढ्यात बाबूजी रंगमंचावर गेले, कार्यक्रम सुरू झाला आणि गाणं सुरू झाल्यावर दुसरा जो अंतरा होता तो त्यांनी परत एकदा म्हटला, परत एकदा म्हटला, परत एकदा म्हटला. समोरची लोकं शांतपणे ऐकत होती, संयम ठेवून होती, पण गडबड काहीतरी होती हे प्रेक्षकांच्या लक्षात मात्र आलं होतं. एकच अंतरा बाबूजी 3-4 वेळेला म्हणत होते आणि शेवटी तबल्यावर जे साथ करत होते श्रीयुत बडगे, त्यांनी काय केलं की पुढच्या अंतऱ्यावर त्यांचं असं बोट ठेवलं की आता हा म्हणायचं आहे, अशी खूण करण्यासाठी, की काय सगळ्यांनाच कळत नव्हतं की असं का करतायत बाबूजी. ते सगळं झाल्यावर बाबूजींनी त्यांना थांबण्याची खूण केली, पेटीचा स्वर बंद केला, थांबले. सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स, शांतता पसरली. काय होणार आहे आता यापुढे कोणाला काही अंदाज येईना. आणि मग बाबूजी बोलायला लागले की क्षमा करा तुम्ही मला, मी हे गाणं थांबवलं. तुमचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, या गीतरामायणावर प्रेम आहे, हे मला जाणवतंय, मला कळतंय. आणि मी एकच अंतरा 3-4 वेळा म्हटला तरीही तुम्ही तो संयमाने ऐकला, म्हणजे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला पुन्हा एकदा जाणवलं. पण हा संयम तुम्ही या पटांगणात येताना जर दाखवला असता तर मला अधिक आवडलं असतं आणि माझ्यावरचं प्रेम द्विगुणित नाही तर शतगुणित झालेलं आहे असं मला नक्की वाटलं असतं. कारण इथे जसा तरुण वर्ग आहे तसा वयस्कर वर्गही प्रेक्षक म्हणून आलेला आहे आणि पटांगणात येताना जागा मिळवण्यासाठी जी धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये अनेक वयस्कर व्यक्तींना त्रास झालेला आहे, ते पडल्या, त्यांना लागलेलं आहे आणि याचा माझ्या मनाला अतिशय त्रास झालेला आहे, मला खेद वाटतोय. त्यामुळे मी त्या सगळ्या वयस्कर मंडळींची क्षमा मागतो, असं पुन्हा होऊ देऊ नका असं सगळ्या तरुणांना प्रेमाने आवाहन करतो. आणि आता पुन्हा एकदा गाण्याला सुरुवात करतो. तंबोरे पुन्हा एकदा सुरात गायला लागले. त्यांच्या स्वरात बाबूजींनी आपला सूर मिसळला आणि स्वये श्री रामप्रभू ऐकती गाणं सुरू झालं. अर्थातच आजच्या कार्यक्रमात आपण गीतरामायणातलं गाणं घेणार नाही आहोत, कारण बाबूजींचा असा नियम होता की या सगळ्या गाण्यांच्या मैफिलीमध्ये गीतरामायणातलं गाणं मी गाणार नाही. त्यामुळे
पण ही आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला अतिशय महत्त्वाचं वाटलं की किती संयमी आणि किती शिस्तप्रिय असं हे व्यक्तिमत्व होतं. या पुढच्या गाण्याकडे तुम्हाला घेऊन जाते आणि ते गाणं आहे जेव्हा गदिमा आणि बाबूजी ही जोडी एकत्र येते तेव्हा काय चमत्कार होतो, तो चमत्कार दाखवणारं असं हे गाणं आहे. ऐकूया अर्चनाकडून. घन नीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. घन नीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाले भरले डोळे. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाले भरले डोळे. काजळ गाली सहज ओघळे, काजळ गाली सहज ओघळे. या साऱ्याचा उद्या गोकुळी
आव्हान घेऊन या सगळ्या कलाकारांच्या समोर उभं ठाकतं, कारण ते गाणं बाबूजींचं असतं. मग त्यांनी ते गायलेलं असू दे किंवा स्वरबद्ध केलेलं असू दे, आणि ही गाणी इथे रंगमंचावर येऊन सादर करायची तुम्हा सगळ्या जाणकार रसिकांसमोर आणि साक्षात इथे श्रीधर काका समोर उपस्थित असताना त्यांच्यासमोर, हे तर एक फारच मोठं आव्हान या सगळ्या कलाकारांना नक्कीच मनातून जाणवत असेल. पण जेव्हा त्यांची मान डोलते आणि हात असा होऊन जेव्हा कौतुक होतंय ह्याची जाणीव होते, तेव्हा सगळ्यांना सगळेजण आश्वस्त होतात की आपलं गाणं आवडतंय. या सगळ्याच कलाकारांची ओळख या निमित्ताने तुम्हाला करून देते. गायिका आणि कार्यक्रमाची संयोजिका अर्चना गोरे. तिचा स्वभाव जितका गोड आहे तितकंच गोड तिचं गाणं आहे आणि ते या सगळ्या आत्तापर्यंतच्या गाण्यांमधून आपल्याला जाणवलं असेल. गायक आणि संगीतकार मंदार आपटे. त्याच्या अनेक गाण्यांचे आपण साक्षीदार आहात आणि कितीतरी गाणी त्याच्याकडून ऐकावी असं आपल्याला सातत्याने वाटत असतं. तर त्या गाण्यांबद्दलही, म्हणजे एक संगीतकार म्हणून तो काय विचार करतो बाबूजींच्या गाण्यांविषयी, याबद्दलही नंतर मी त्याला काही विचारणार आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्या तयारीत राहावं. दुसरा गायक डॉक्टर जय आसगावकर. त्याच्याबद्दल खास गोष्ट सांगायची म्हणजे गाण्याचाही रियाज तो करत असल्यामुळे त्या गाण्यातल्या शांतपणा त्याच्या व्यक्तिमत्वात आलेला आहे आणि त्या गाण्यांनी अशी काही ताकद त्याला दिलेली आहे की तो जे औषध देतो ना त्यांनी रुग्ण अगदी लगेच बरा होतो. असा हा आमचा डॉक्टर आहे. सगळे वादक पहिले स्थानापन्न जे झालेले आहेत सिंथसायझरवर ते आहेत झंकार कानडे. या सगळ्यांनाच आपण अनेक रंगमंचीय मोठ्या कार्यक्रमांमधून दूरदर्शनवर सातत्याने बघत असतो. त्यानंतर सागर साठे, स्वतः उत्तम कीबोर्ड प्लेअर, अकॉर्डियन उत्तम वाजवतात आणि अनेक गाण्यांचं संगीत संयोजनसुद्धा ते करत असतात. बासरीवरती आमच्यातले ज्येष्ठ कलाकार, आमचे लाडके कलाकार विजूदादा तांबे. तबल्यावर सर्वप्रथम आहेत ते अमेय ठाकूर देसाई. आमचे दुसरे तबलावादक तुषार आगरे, जे श्रीधर काकांबरोबर त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कायम साथीला असतात. ऑक्टोपॅड, ढोलक आणि बरंच काही, ढोलकी, अशा सगळ्यावर मला जे दिसत आहेत ते म्हणजे तुषार देवल. तालवाद्य साईड रिदमवर आहेत महेंद्र शेटगे. ॲडव्होकेट, आणि आत्ताच त्यांना आकाशवाणीची अ श्रेणी प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. आणि आमचा आवाज इतक्या उत्कृष्ट पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे साऊंड सिस्टीमवरचे खास तंत्रज्ञ बाबू शेटगे. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते विनीत श्रीकांत गोरे. त्यांचे सगळ्या कलाकारांच्या वतीने मी आभार मानते की या निमित्ताने इतकी सुंदर गाणी आम्हाला तुम्हा सगळ्यांसमोर सादर करायला मिळतात. पुढच्या गाण्याकडे आपण लगेचच जाऊया, कारण अनेक गाणी मला दिसत आहेत ती ठराविक वेळेत आपल्याला पूर्ण करायचे आहेत हे सुद्धा मला जाणवतं आहे. त्यामुळे पुढच्या गाण्याकडे मी तुम्हाला या ओळखीनंतर लगेचच घेऊन जाते आणि ते गाणं आहे डॉक्टर जय आसगावकर यांचंच, म्हणजे आज ते सादर करणार आहेत. आणि आता त्यांच्या वयाचा जो आत्ता टप्पा आलेला आहे त्याला अतिशय अनुकूल असं हे गाणं आहे, त्याच्यामुळे अतिशय मनापासून ते गाणं सादर करतील. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला, जीव वेडावला, उचलुनी घेतले, उचलुनी घेतले
प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. स्पर्श होता तुझा विसरलो भानवी, स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भानवी, धुंद श्वासातला राशिला गंधवी, नयन का देहही मिटून तू घेतला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जाग धुंदी तुनी मजसी जे धवा, जाग धुंदी तुनी जाग धुंदी तुनी मजसी जे धवा, जाग धुंदी तुनी कवळुनी तुझसी मी चुंबिले ते धवा, धावता रथपथी, धावता रथपथी, पळभरी थांबला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जीव वेडावला, जीव वेडावला, उचलूनी घेतले निजरथी मी तुला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, तुझ पाहता, तुझ पाहता.
कसी मी चुंबिले ते धवा धावतार धवती धावतार धवती पळभरी थांबला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला जीव वेडावला उचलुनी घेतले निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता तुझ पाहता तुझ पाहता वा बुवा, सगळीच गाणी जय तन्मयतेनीच म्हणतोय, पण हे गाणं त्यांनी जरा विशेष तन्मयतेनी म्हटलं असं मला वाटतंय. आणि हा वन्स मोर अगदी त्यामुळे अपेक्षित होता. आणि सगळ्यात आनंद इथे पहिल्या रांगेमध्ये जे 2 रसिक बसलेले आहेत त्याचे आई बाबा, त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता की आपल्या मुलाचं गाणं इतकं सुंदर झालं आहे की रसिकांनी वन्स मोर दिलेलं आहे. रसिक हो, तुमचं हे प्रेम कलाकारासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. अच्छा, आई बाबा होते म्हणून तो थोडा कमी गायला, पण हे गाणं योग्य व्यक्तीपर्यंत पोचवायची सोय वगैरे केली आहेस का बघून ठेवते. हे गाणं अगदी सुरुवातीचं म्हणजे प्रथम तुझं पाहत आहे शब्दच आपल्याला सांगून जात आहेत की प्रेमाची नुकती सुरुवात आहे आणि आता हे प्रेम पुढे 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 गेलेलं आहे, मॅच्युअर झालेलं आहे, जुनं झालेलं आहे थोडंसं. आणि तेव्हा ते कसं आहे ऐकूया पुढच्या गाण्यातून. आज राणी पूर्वीची प्रीत तू मागून दे. आज राणी पूर्वीची प्रीत तू मागून दे. कालचे वेड्या फुलांचे कालचे वेड्या फुलांचे कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको. आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. सांजता चाफ्यातळीचे चुटपुटीचे भेटणे. सांजता चाफ्यातळीचे चुटपुटीचे भेटणे. पान जाळीतून झिरपे बावरेसे चांदणे. पान जाळीतून झिरपे बावरेसे चांदणे. त्या क्षणांचे चांदण्याचे त्या क्षणांचे चांदण्याचे स्पर्श तू मागू नको. आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. काय बोलू श्वास भारे चांदणे डहुळेल का. काय बोलू श्वास भारे चांदणे डहुळेल का. उमलण्याचे सुख फिरूनी या फुला सोसेल का.
उमलण्याचे सुख फिरून या पुन्हा सोसेल का नित नवी मरणे मराया नित नवी मरणे मराया जन्म तू मागू नको आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. पण असं जरी तो म्हणत असला तरी ती पुन्हा एकदा त्याला लाडीकपणे विचारतेच आहे, का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. ऐकूया. रसिको, यानंतर आपण 2 युगुल गीतं ऐकणार आहोत. त्यातलं पहिलं आहे शापित या चित्रपटातलं. कारण प्रेमाचा विषय चालू आहे त्यामुळे तोच विषय आणखी थोडा पुढे नेऊया. आणि संसार म्हटला की सुख असतं तसं दुःखही असतं, पण हेही दिवस जातील हे जेव्हा तत्त्वज्ञान आपल्यामध्ये मुरलेलं असतं तेव्हा त्या प्रत्येक संकटाला आपण तितक्याच धीराने तोंड देतो. आणि तशीच ही नायक आणि नायिकेची जोडी या शापित चित्रपटातली. गाणं अत्यंत सकारात्मक असा संदेश देणारं सुधीर मोघे यांचं. ऐकूया मंदार आणि अर्चनाकडून.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडलं? घरकुला संग समद येगळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. त्याला ऊन वारा पाणी राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी. रोप फुलच पर होईल येगळ. रोप फुलच पर होईल येगळ. दैवा संग झुंजायाच देऊ त्याला बळ. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. पहाटच्या दवावानी तान तुझ माझ सोसल कस त्याला जीवा पाड होज. सोसल कस त्याला जीवा पाड होज. इवल्याशा पणतीचा इवलासा जीव. इवल्याशा पणतीचा इवलासा जीव. त्योच घेई परी समद्या अंधाराचा ठाव. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. हो दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. वा, तुमच्या वन्समोरची आम्ही दखल घेतली आहे, पण मला घड्याळ पुढे सरकताना दिसतंय आणि उत्तरार्धात आपल्याला श्रीधर काकांना ऐकायचं आहे. त्याच्यामुळे आता मध्यंतरा आधीची जी 2 गाणी आहेत त्याच्याकडे लगेच तुम्हाला घेऊन जाते, पण वन्समोर जेव्हा द्यावासा वाटेल तेव्हा तो अवश्य द्या. कार्यक्रमालाच जर अख्ख्या वन्समोर मिळाला तर पुन्हा आनंदाने ही सगळी गाणी आम्ही तुमच्यासाठी सादर करू. मला असं वाटतं ही सगळी गाणी ऐकताना एकच गोष्ट सातत्याने मला जाणवत राहते की एखादी गोष्ट आवडणं आणि एखादी गोष्ट आवडत राहणं ह्यातला जो फरक आहे ना, हा या सगळ्या गाण्यांमध्ये आहे. ही गाणी तेव्हाही आवडत होती लोकांना, आत्ताही आवडत आहेत आणि यापुढेही आवडत राहतील. याला वय, काळ, वेळ
स्त्री पुरुष हा काहीही भेद नाही आहे. ज्याला संगीत आवडतं त्याला ही सगळी गाणी कायम आवडत राहणार, कारण शब्द, स्वर, संगीत सगळ्याच निकषांवर ही गाणी अव्वल दर्जाची अशी आहेत. आत्ता आपण सुधीर या जोडीचं हे गाणं ऐकलं. सुधीर मोघेंचे शब्द होते आणि बाबूजींचं संगीत होतं. आता सुद्धा याच जोडीचं गाणं आहे, परंतु याच्यामध्ये बाबूजींची भूमिका बदललेली आहे. आता ते संगीतकार म्हणून नाही तर गायक या भूमिकेमध्ये या गाण्यातून आपल्यासमोर येणार आहेत. आणि संगीत आहे श्रीधर काकांचं गाणं, तुम्ही ओळखलं असेल. वळूया त्या गाण्याकडे. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. विटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. हो पाय वाटा जाग्या झाल्या, रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगी जागल्या सावल्या. हो, एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. तव पिऊन नवेली झाली गवताची पाती. गाणी जुनीच नव्याने, आली पाखरांच्या ओठी. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. इथे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. इथे अंधाराचे जाळे,
सगळी गाणी ऐकताना पुन्हा एकदा सुधीर मोघे यांचेच शब्द आठवत राहतात. मी ओंजळ माझी रीतीच घेऊन आलो, जाताना ओंजळ रीतीच सोडून गेलो, ओंजळीत आल्या गेल्या श्रेयावरती, एक पुसट कोवळे नाव कोरूनी गेलो. पण मला असं वाटतं हे पुसट कोवळं नाव नाही आहे कोरलेलं, हे अतिशय भक्कम कायम आपल्या मनावर कोरलेलंच राहील असं नाव आहे, आणि ते म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके यांचं. प्रत्येक गाणं ऐकताना आत्ता जे गाणं ऐकलं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, याचीच प्रचिती आपल्याला येत जाते. कारण आपल्या प्रत्येक भावनेला या प्रत्येक गाण्याचा आधार आहे आणि जगण्याची नवी उमेद देणारं असं हे स्वरसंजीवन आहे. या कार्यक्रमातल्या मध्यंतराच्या आधीच्या गाण्याकडे तुम्हाला घेऊन जाते. कालच आपण 26 जुलैला 25वा कारगिल विजय दिवस अत्यंत अभिमानाने साजरा केला. त्यानिमित्ताने हे गाणं आपण घेणार आहोत. कारण जशी बाबूजींची स्वरभक्ती आपल्याला माहिती आहे, तशीच बाबूजींची देशभक्तीसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या देशभक्तीपायी त्यांनी किती आव्हानं स्वीकारली आणि किती समरप्रसंगांना तोंड दिलं याची सुद्धा आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना हे गाणं असायलाच हवं. ऐकूया आपण वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वेदमन्त्राहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्. वेदमन्त्राहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम्, मंत्र वंदे मातरम्, वंद्य वंदे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्. निर्मिला हा मंत्र जानी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्. वेदमन्त्राहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्, वन्द्य वन्दे मातरम्. वन्द्य वन्दे मातरम्. वन्द्य वन्दे मातरम्. वन्द्य वन्दे मातरम्. वन्द्य वन्दे देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी. आर्च एंटरप्राइजेसच्या वतीनं विनीतजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून बाबूजी महोत्सव आपल्या सर्वांच्यासाठी पनवेलकरांसाठी या वेळेला आणला आहे. पुन्हा एकदा मी या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे आदरणीय श्रीधरजी, इथे मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी अभिषेक आणि सर्व आमचे सर्व सहकारी आणि आपण सर्व पनवेलकर, आपण बाबूजी महोत्सव हा केवळ बाबूजींच्या गाण्यांसाठी म्हणून आपण येत नाही, तर त्यांच्या त्या गाण्यांच्या पाठी आणि आपल्या सगळ्यांना समजलेले उमजलेले कैलासवासी सुधीर फडके साहेब हे
पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी म्हणून या ठिकाणी येत राहतो. आणि ही जी सुमधुर अशी गीतं आपल्यासमोर प्रस्तुत केली जातात त्यातून मला पूर्ण खात्री आहे की ते आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. आणि आत्ताचा हा उत्तरार्ध याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या श्रीधरजी आपल्या सर्वांसमोर ही सर्व कला सादर करणार आहेत किंवा आपल्यासमोर एका अर्थानं त्यांचा प्रवास, बाबूजींचा प्रवास उलगडणार आहेत. आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी कैलासवासी सुधीर फडके साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना ही कला आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली सन्माननीय श्रीधरजी आहेत, या ठिकाणी विनीतजी आणि त्यांचे सर्व आर्च एंटरप्राइजेसचे सर्व सहकारी आहेत, या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व या उपक्रमाला माझ्याकडून, आम्हा सर्व पनवेलकरांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला प्रणाम, नमस्कार. सर्व पनवेलकरांना प्रणाम. विनीत आणि अर्चना यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी बाबूजींवर, माझ्या वडिलांवर गेले 11 वर्ष ते कार्यक्रम करत आहेत. मोठं फडके कुटुंबियांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या हा जो भाग आहे त्यात मी आपणाला थोडी शक्य असे थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करेन. चालेल का? प्रशांतजी, सगळ्यात पहिले उत्तरार्धामध्ये तुम्ही जे वाक्य बोललात त्याच्याबद्दल फार मनापासून बरं वाटलं. कारण तुम्ही म्हणालात हा केवळ महोत्सव नाही आहे, तर तो बाबूजींच्या सगळ्याच आठवणींचा एक जागर या इथे त्यानिमित्ताने आपण करणार आहोत. आणि ते अगदी खरं आहे. आणि त्याच्यासाठी आर्च एंटरप्राइजेस सतत 11 वर्ष हा बाबूजी महोत्सव करते. त्याच्यावेळी सगळ्यात प्रथम आपण आर्च एंटरप्राइजेसच्या अर्चनासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि कसं आहे ना, बाबूजींचं संगीतच होत असं आहे, स्वांत आहे, सुखाई आहे, अगदी खडतर तपश्चर्या आहे. उत्कृष्टतेमागची खडतर तपश्चर्या म्हणजे काय, तर ते म्हणजे बाबूजींचं संगीत आहे. आणि म्हणून या स्वररत्नासाठी रामचंद्र फडके या स्वरेल मंत्रासाठी सांगावंसं एकच वाटतं की स्वररत्नानी यज्ञ मांडिला, स्वररत्नानी यज्ञ मांडिला, ताल सूर शब्दांचा ओसंडून येऊन जळीया होती दिधल्या सप्तस्वरांच्या. किती जन्मली सुरेल गीते अनलातुनी यज्ञाच्या, नवरसावघे उभे ठाकले सामोरी रसिकांच्या. असंच प्रत्येक वेळेस प्रत्येक गाणं ऐकताना आपल्याला वाटतं. आणि श्रीधरजी म्हणूनच असंच एखादं प्रासादिक गाणं त्या रचनेनं आपण उत्तरार्धाचा प्रारंभ करूयात. देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी. देव सोडून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी. देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. देव शोधून या पाही, देव शोधून या पाही, देव सर्वभूता ठाई, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी. देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत,
देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण काळ ये काळ जाई काळ ये काळ जाई देव आहे तैसा राही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय. त्या छान प्रतिसाद दिलाय, पण त्याचं सर्व श्रेय त्यांचं आहे, माझं नाही. त्यांची गाणी गाणं म्हणजे अगदी खरं सांगतो शिवधनुष्य पेळण्यासारखं आहे. जर प्रत्येक शब्दातलं जे अक्षर असतं त्या अक्षराची लय त्यांना माहिती होती आणि त्याप्रमाणे त्यांचं गाणं पुढे जायचं. तो स्वर कुठेही खेचला जायचा नाही आणि बरोबर त्या अक्षराच्या ज्या लयीला त्यांचा जो स्वर पोचायचा ना, ते काहीतरी वेगळं होतं असं मला वाटतं. आणि आता प्रत्येक अक्षरावर देखील त्यांचं शब्दावर देखील कसं, आता बघा, काळ ये काळ जाय जावर त्यांनी वजन दिले बरं. काळ ये काळ जाई देव आहे तैसा राही देव, तर राहीला काळ कमी केलं. देव आहे तैसा राही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय. स्मृती जागर असं मी का म्हटलं ते आता आपल्याला कळेल. केवळ गाणी नाहीत तर त्या गाण्यांमागच्या आठवणी आणि प्रत्यक्ष बाबूजींच्या सुपुत्राकडून, म्हणजे हा एक विलक्षण असा योग असतो. तो योग आज पनवेलकरांसाठी या इथे आहे. आणि आत्ता जे गाणं श्रीधरजींनी सादर केलं, जी रचना सादर केली, त्यात पण किती छान म्हटलं ना की देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण. कसं आहे ना, सगुण आहे निर्गुण आहे आणि ते सगुण आणि निर्गुण याबद्दल पटकन शिवाजीराव भोसले यांनी काय म्हटलं आहे ते सांगते बाबूजींबद्दल. आणि मग लगेच आपण पुढल्या गीताकडे म्हणजे पुढल्या प्रश्नाकडे वळूयात. की त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबूजींच्या गदिमांच्या शब्दांमधून सगुण रूपाने बाबूजींच्या स्वरांच्या निर्गुण रूपातून प्रत्येक गीत आपल्यापर्यंत पोचतं आणि प्रत्येक वेळेस तो क्षण आपल्याला निरातिशय असा आनंद देणारा असतो. आणि म्हणून मी प्रारंभी जे म्हटलं की ते स्वांत सुखाय संगीत म्हणजे बाबूजींचं गाणं आहे, ते अगदी खरं आहे. पण हे गाणं ऐकताना आज आपल्याला अहो छान वाटतं, पण त्यांचा जो प्रवास आहे बालपणीपासूनचा अतिशय खडतर प्रवास आहे. श्रीधरजी, त्या प्रवासाविषयी तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. पण चित्रपट बघितलाय का स्वरगंधर्व? म्हणजे मी जास्त काही बोलत नाही, परंतु अतिशय खडतर आयुष्य होतंच त्यांचं, पण त्याच्यातनं ते वरती आले आणि कधीही कोणाचा दुस्वास केला नाही. की एवढा त्रास त्यांनी कधीही दाखवला नाही बोलून, किंवा घरी कधी कधी चर्चा व्हायची, परंतु तसं कधी नाही. परंतु विलक्षण गाण्यावर विलक्षण प्रेम आणि विलक्षण कमांड हे महत्त्वाचं असतं. की जे काय ते शिकले होते त्याचे त्यांनी जे इतकं प्रगल्भ त्यांची बुद्धी होती आणि प्रतिभा होती, कारण प्रतिभा असली तरच तुमची काहीतरी निर्मिती होऊ शकते. त्यामुळे जे त्यांनी पाद्यभावांकडनं गाणं घेतलं, आत्मसात केलं, ते त्याचा विस्तार केला आणि त्याचं लोकप्रिय केलं. आणि लोकप्रियतेचं रहस्य म्हणजे त्यांचं कसं होतं बघा, की त्यांच्या गाण्याचा मुखडा अतिशय आकर्षक असायचा, ध्रुवपद, आणि त्यामुळे ते बरोबर लोकांचं त्यांनी ते मनाचा ताबा घ्यायचं. आता आणि इतके राग त्यांनी वापरलेले आहेत याच्यामध्ये, त्यांच्या संगीतामध्ये. यमन आहे, भूप आहे, शुद्ध कल्याण आहे, भैरवी आहे, मालकंस आहे. त्यातलं यमनमधलं त्यांची अनेक गाणी आहेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा यमनमधलं गाणं आहे, पण ते आज गीतरामायण होणार नाही आहे. तुम्हाला त्यांची यमनमधली कशी 1-2 रचना मी ऐकवतो.
तोच चंद्र तीच चैत्र तोच चंद्र तीच चैत्र एकांती तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा नीरवताती तशीच धंद तेच छाया चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या पुन्हा वाळल्या फुलात गंध शोधितो पुन्हा त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या पुन्हा वाळल्या फुलात गंध शोधितो पुन्हा गीत ते जुळून भंगल्या सुरातून एकांती मजसी तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा थोडासा विषय गाण्याविषयीच आहे. आपल्याला काही जणांना माहिती असेल की पूर्वीच्या रेकॉर्ड्स होत्या त्या 78 RPMच्या होत्या, मोठ्या 3.5 मिनिटाच्या मेणाच्या असायच्या आणि त्याच्या एका बाजूला एक 3.5 मिनिटाचं गाणं, दुसऱ्या बाजूला एक 3.5 मिनिटाचं गाणं. तर ह्याच्या मागचं जे गाणं आहे ते गदिमांचं आहे. आणि असं मी ऐकलं आहे की गदिमा आणि बाबूजी पुण्यामध्ये मुरारजी धर्मशाळा आहे रेल्वे स्टेशनच्या समोर, तिथे एका पारावर बसून गदिमाने ते गाणं लिहिलेलं आहे. गाणं आहे धुंद येत मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले. आणि त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की मुंबई पुण्यासारख्या एका ठिकाणी एक व्यावसायिक आलेला आहे नोकरी धंद्यासाठी. नोकरी व्यवसाय काय असेल तर चालू होतो, परंतु त्याला शहरातली नको ती व्यसनं लागतात. म्हणून ते म्हणतात धुंद येत मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजले. तर बाबूजी हे गाणं घेऊन मुंबईला आले परत. आणि मला माहीत नव्हतं, माझ्या मावशीने सांगितले. आम्ही त्यावेळेला नाना चौकात ग्रँड रोडवर राहायचो त्यांच्याकडे. आणि गणपतीचा कार्यक्रम होता, गणपती उत्सवात. आणि टॅक्सीत सगळे बसलो. तर मी अगदी लहान होतो. तर बाबूजीने माझ्या मावशीला सांगितलं की तू जरा वरती जा परत आणि माझ्या पॅन्टच्या खिशात एक कागद आहे तो दे आणून. आणि तिने आणून दिला. आणि मग संध्याकाळची वेळ होती, टॅक्सीत बसले होते आणि टॅक्सीवाल्याने सांगितलं दिवा लावा. टॅक्सीतला दिवा लावला, पण ते काय त्यांना दिसे ना, तेवढं अंधार होता. मग खिडकीच्या बाहेर डोकं काढून ते बघायला लागले, म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या लाईटमध्ये काही दिसतं का म्हणून. ते काही कळलं नाही. तसेच गेले मग कार्यक्रमाला. आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर शेवटच्या वेळेला शेवटचं गीत जेव्हा आलं तर ते म्हणाले आता मला गदिमाने एक गाणं दिलेलं आहे, त्याला मी चाल लावलेलं नाही आहे, पण ते मी स्वरात वाचून दाखवणार आहे. बघा, स्वरात वाचून दाखवणं म्हणजे काय, म्हणजे चाल लावणंच आहे ना. त्याने जे वाचलं तीच चाल झाली. ते कसं होतं बघा. काळी
धुंद येथे स्वैर झोकितो मद्याचे त्याने, याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजविले. धुंद येथे मी येथ विजेचे दिवे फेकती उघड्यावर पाप, ज्योत पण तिची असेल उजळीत तव मुख निष्पाप. माझ्या कानी घुमती गाणी नाजूक मायावी, ओठावरती असेल तुझिया अमृतमय ओवी. धुंद येथे प्राणवल्लभे असशील आता अळवीत भूपाळी. स्वरानुरोधे येईल वेडे दिनकर आभाळी. थांब थोडकी माझ्यासाठी वाढू देत रात्र. निशा देवीचे राज्य होऊ दे पुनरपी सर्वत्र. चंद्रमुखीचा तुझ्या दिसू दे अंधुक गगनात, आणि पडू दे असाच मजला शय्येवर येथ. धुंद येथे असं जे त्यांचं ऑन द स्पॉट. तुम्हाला एक गंमत सांगतो. पराधीन हे जगत हे गाण्याची चाल त्यांनी एक बांधली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावर जात असताना ते म्हणले की मला पटली नाही चाल, आणि रिक्षामध्येच त्यांनी चाल बदलली, नवीन चाल सुचली आणि ती आत्ताची चाल आहे यमनमधली. असं त्यांची क्रिएटिव्हिटी काहीतरी वेगळीच होती. आता यमनमधलं त्यांचं दुसरं गाणं आहे का, तोच राग, परंतु एक गाणं तोच चंद्रमानवाद विरह गीत आहे आणि दुसरं गाणं प्रेमगीत आहे. कसं केलं बघा. धुंदी कळा धुंदी फुला शब्द रूपा मुक्या भावना. धुंदी कळ्याना धुंदी उडाना शब्द रूपाने मुक्या भावनाना.
चांदण्याचा तुझा शब्द की थेंब अमृताचा तुझा स्पर्श की चांदण्याचा उगवला जण्याचा किती हा शब्द रूपाने मुक्या भावना धुंदी कळ्याला धुंदी फुलाला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला मी गेलो होतो. मी कॉलेजमध्ये होतो. त्यांनी इतकी उत्तम बासरी वाजवली. या सर्वांचे गुरु पंडित हरिप्रसाद चौरासी यांनी त्याच्यात फ्लूट वाजवली त्या गाण्यात. आणि असा मोठा हॉल. पूर्वी जर आता रेकॉर्डिंग 10 बाय 10च्या ह्याच्यात होतं. पूर्वी साधारणतः 80 बाय 80च्या रूम्स असायच्या आणि त्या 100-125 म्युझिशियन्स बसायचे. एका बाजूला रेकॉर्डची रूम, एका बाजूला प्रोजेक्टरची रूम. म्हणजे त्याचे 2 प्रोजेक्टर्स असायचे. मागे पडदा असायचा बॅकग्राऊंड म्युझिकसाठी. गायकाची रूम वेगळी. आणि आम्ही जे ऐकायला यायचो ते असे बाहेर हॉलमध्ये बसलेले असायचं आणि सगळ्या वादकांना हेडफोन्स द्यायचे त्यावेळेला. आणि असं मी बसलो होतो तर बाबूजी आणि आशा भोसले गात होत्या. आम्ही असे मागे बघून बघायचो त्यांच्याकडे. सगळं काय होतं, साऊंड प्रूफ होतं. आणि मला एवढं लक्षात आहे की बाबूजींनी इथे पांढरा रुमाल लावला होता कारण प्रचंड AC होता, गळा कुठे खराब होऊ नये म्हणून. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते गाणं दिसत होतं. गाणं दिसलं पाहिजे, गाणं उभं केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कवीने त्यांच्या शब्दातून आणि गायकाने संगीतकारातून संगीतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता मला कळतं की ते कसे गात असतील, त्यांचे उच्चार कसे असतील. मी एक थोडक्यात सांगतो. तुझा शब्द की, आता तुझा शब्द की असा शचा उच्चार नाही केला त्यांनी. तुझा शब्द की थेंब अमृताचा तुझा स्पर्श की हात चांदण्याचा उगला. आता लाजणं उगामध्ये आणलं बघा. उगला जण्याचा किती हा बहाणा शब्द रूपाले मुक्या भावना. हे बाबूजी. आणि आणखी एक त्यांचे उच्चार. याच्या आधीचं गाणं घेतलं ते धुंद येथे मी होतं. त्याचा गाण्याचा अर्थच वेगळा आहे. मगाशी सांगितलं तसं. त्यातलं त्यांचा धुंद ऐका आणि हा धुंद ऐका. धुंद येथे मी स्वैर झोकी तू मद्याचे प्याले. धुंद तो धुंद इथनं आणलेला आहे आणि इथला धुंदी कळ्याला धुंदी म्हणजे आत्ता श्रीधरजी म्हणाले तसं त्या धुंदची वेगवेगळी ट्रीटमेंट. तोच चंद्रमा नभातामध्ये पण कडव्यामध्ये धुंद आहे. म्हणजे शांताबाईंनी लिहिलेला धुंद असू देत, गदिमांनी लिहिलेला धुंद असू देत किंवा खेबुडकरांचा धुंद असू देत, त्या व्यक्तिरेखेप्रमाणे त्या प्रसंगाप्रमाणे त्या धुंदला वेगवेगळी स्वरांची ट्रीटमेंट देणारं. प्रत्येक गणित वेगळं असेल पण गाणारा गळा मात्र बाबूजींचाच होता. आणि म्हणूनच बघा ना की जरी कष्टप्रद जीवन त्यांचं असलं तरीसुद्धा तू कोण कुठला कोठून येसी येथे, तू कोण कुठला तुला जायचे कोठे, हा प्रश्न खरं तर ते स्वतःलाच विचारत भारत भ्रमंती करत राहिले. आणि काय म्हणत राहिले की तुझ्या अंतरी दे मला तू निवारा, तुझ्या पाऊली वाहिला जन्मसारा. यातला तू म्हणजे तो स्वर आहे. त्या स्वरांच्या पाऊलीच जन्म वाहिलेला आहे. आणि म्हणून भारत भ्रमंती करताना सुद्धा तो स्वर त्यांनी वाचता ठेवला, गाता ठेवला. आणि मग त्या भारत भ्रमंतीबद्दलच श्रीधरजी तुम्ही त्यातले काही किस्से या इथे सांगावेत. त्यांचा जो प्रवास होता म्हणजे 2 रुपयात कार्यक्रम करतील का, 5 रुपयात करतील का, असं सगळं होतं. खायला मिळायचं नाही, राहायला कुठेतरी. पण ते एकदा मध्य प्रदेशमध्ये, आता छत्तीसगडमध्ये राजगड म्हणून संस्थान आहे, तिथे आलेत. आणि तिथले जे संस्थानिक होते त्यांच्याकडे दरवर्षी चंपाषष्ठीचा उत्सव व्हायचा. आणि तिथे सगळ्या गणिका गायल्या यायच्या. ते
आणि ते अप्रतिम गायचे असं बाबाजींनी सांगितलं, अप्रतिम. आणि तिथे त्यांना भरपूर ऐकायला मिळालं. हे एक. आणि ते त्याच्या आधी ते बिहारमध्ये, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बॉर्डरला मोगलसराय म्हणून स्टेशन आहे, तिथे गेले होते. त्याचं नाव आता दीनदयाळ उपाध्याय नगर झालेलं आहे. आणि तिथे ते आजारी पडले आणि तिथे त्यांची ओळख आपले एक मराठी अधिकारी रेल्वेतले भागवत म्हणून त्यांच्याशी झाली. भागवत साहेब त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्या घरी चला, विश्रांती घ्या आणि मग पुढे तुमचा प्रवास चालू करा. तर बाबूजींनी लिहून ठेवली की त्यांची विश्रांती चालू असताना त्यांना भागवतांच्या घरी एक खजिना मिळाला. तो खजिना होता के.एल. सहगल साहेबांच्या रेकॉर्ड्स. पूर्वीच्या सर्व गायकांना के.एल. सहगल हे अत्यंत आदर्श गायक म्हणून वाटायचे, कारण उत्तम भावना, कसं व्यक्त करणं, कसं गाणं. तर बाबूजींनी के.एल. सहगल साहेबांना डोळ्यासमोर ठेवून 2 गाणी केलेली आहे. त्यातलं एक गाणं आहे ते हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटातलं आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्यातला मेकॅनिक आहे, मोटर मेकॅनिक, तो त्याचा प्रेमभंग झाला आणि तो दारूच्या मद्याच्या आहारी गेला आहे. संध्याकाळी घरी येत असताना मद्य पिऊन यायचं आणि सर्व त्याचं दुःख त्या गाण्यात त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि ते गात असताना ते खोकलेत, त्याने हुंदका दिलेला आहे. हा अभिनय करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि अस्फुट असे ते गायलेले मी प्रयत्न करतो असंच म्हणून. माझा मार्ग माझा मार्ग दिसले सुख लपले उरले नशिबी झुरणे बघता 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 खेळ संपला माझा मार्ग ऐकला. सरले रडली उरले भवती रचितो भवती व्यसनी भवती व्यसनी विझवू बघतो विझवू बघतो जाळ्यातला माझा मार्ग ऐकला.
निशब्द व्हायला झालं मलाच. कारण एक दोघांनी डोळ्यांनी दाद दिली. डोळ्यांनी दाद देणं हे स्वाभाविक आहे, कारण कधीतरी आंतरिक आपणही ते सोसलेलं असतं, भोगलेलं असतं. जसं आत्ता श्रीधरजी म्हणाले तसं अभिनय आहे, स्वराभिनय आहे. अभिनय वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यातला काहींचा कायिक असतो, काहींचा वाचिक असतो, पण बाबूजींचं एक वेगळंच परिमाण होतं जे आंतरिक होतं. पर्यंत नेणारा बाबूजींचा स्वर आपल्याला बरंच काही सांगून जातो, बरंच काही शिकवून जातो. आणि मग ते करत असताना त्या प्रत्येक शब्दाचा, मग अशी श्रीधरजींनी सांगितलं असं अक्षरांचा तर अभ्यास आहेच, लयकारी त्यालाही आहेच, पण शब्दांचा उच्चार हे तर फडके युगाचं महात्म्य आहे असं म्हटलं तर. प्रत्येक नवोदित कलाकारांनी जर अभ्यास करायचा असेल तर फडके युगामध्ये प्रवेश घ्यावा आणि मग त्या विद्यापीठामध्ये जाऊन शब्दोच्चारांचा अभ्यास अगदी नित्यनियमाने करावा. त्यांचा श आणि श आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच, तर त्या शब्दोच्चारांविषयी श्रीधरजी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला नक्कीच आपण आवडेल. सांगितलं. नाही, तो श आणि श नको आहे नुसतं, आम्हाला बाकीच्या गाण्यांमधलाही हवा आहे. सांगतो मी. चंद्र आहे साक्षीला असं म्हणाले ते, साक्षीला नाही म्हणाले, साक्षीला. आपण ती केव्हा तुम्हाला जर ऐकायला मिळालं तुम्ही ऐका ओरिजिनल गाणं. तर आता जे मी सादर करायचा प्रयत्न करतोय ते गाणं आहे 1950मधलं, 51मधलं, पुढचं पाऊल या चित्रपटातलं. त्याच्यात पु ल देशपांडेंची भूमिका आहे मुख्य. आणि प्रसंग असा आहे की गावातले गावकरी विठ्ठलाचं भजन करत आहेत. गदिमांचे शब्द आहेत, तर गावकरी भजन करतायत म्हणजे उच्चार कसे असावेत, प्रयत्न बघा. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. नेसला मळीन चिंधोटी, नेसला मळीन चिंधोटी, घेतली हातामधी काठी, घेतली हातामधी काठी. धोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खळखळा होतिया मोहरा, खळखळा खळखळा होतिया मोहरा. घ्याजी मोजून पावती करा, घ्याजी मोजून पावती करा. ढीग बघून चमकल्या नजरा, ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शाह खाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. तर बघा, हेच गदिमा, हेच बाबूजी, हाच प्रसंग पुढे एका वेगळ्या चित्रपटात आला आणि ते एक संत सादर करतायत. तर संत सादर करतायत म्हटलं तर भाषा बदलली, उच्चार बदलले, चाल बदलली. बघा. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो, निज रूप दाखवा हो,
हरिदर्शनास द्या निज रूप दाखवा नरसिंह होनिया घुमवीत गर्जनासी शतसूर्य तेजदा अज्ञात या जनासी ध्याना समुद्र तुझा ते रामचंद्र निज रूप दाखवा हरिदर्शनास या निज रूप दाखवा राजभ्रमापटूद्या प्रत्यक्ष एकवार श्रीकृष्ण विष्णु राम तोची विठू महार तोची विठू महार जाळीत नामनासी ती आग शांत निज रूप दाखवा हरिदर्शनास या निज रूप दाखवा झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ निज रूप दाखवा हरिदर्शनास द्या निज रूप दाखवा